तर नमस्कार मित्रांनो, आता आपण व्यवस्थित प्रकारे जी येणारी राज्यसेवा 2026 आहे त्या 2026 ची जी राज्यसेवेसाठी जी 31 मे रोजी होणार आहे, आता त्यासाठी आपण जे थोडंसं व्यवस्थितरित्या आता फक्त खूप खूप जवळ ही परीक्षा आलेली आहे आणि मग त्याच्यासाठी आपण काय करायला हवं, त्याचं जे शेड्यूल आहे ते जे आता जवळजवळ 18 दिवस त्याला आता मी सांगतो. जवळजवळ तसं 19 दिवस आहेत, पण तसे 18 दिवस आपण ते कन्सिडर करूया. तर आता या 18 दिवसाचा जो काही तुमचा स्टडी प्लॅन असेल तो कशा पद्धतीने असेल ते आज आपण व्यवस्थित प्रकारे समजून घेऊया. तर राज्यसेवा 2026 ही कधी आहे तर 31 मे रोजी आहे. ठीक आहे. आता 31 मे रोजी ही राज्यसेवा 2026 ची आहे. पण आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय, आता आता याच्या काही 18 दिवसाचा जो काही कालावधी राहिलेला आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला दुसरे नवीन पुस्तक हे तुम्ही वाचण्यास घेऊ नका फर्स्ट ऑफ ऑल. आणि दुसरं म्हणजे काय, तर आता ह्या रिव्हिजनवर तुम्ही जास्त भर द्यायला हवं. आता रिव्हिजन महत्वाचं म्हणजे काय, तर एक कोणतीही परीक्षा देताना बघा महत्वाचं असतं की एक डेप्थ तुमची जी रिडिंग आहे, डेप्थ रिडिंग म्हणता येईल त्याला, की तुमचे खोलपर्यंत वाचन हे व्यवस्थित प्रकारे प्रत्येक पुस्तकाचं प्रत्येक विषयाच्या पुस्तकानुसार हे व्हायला हवं. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, एक लेंदी रिव्हिजन देखील आपल्याला ती व्हायला हवी आणि एक शॉर्ट रिव्हिजन, अशा ह्या दोन रिव्हिजन तुम्हाला परीक्षेच्या अगोदर असायला हवेत. आता एक मिनिमम एक मला खूप मुलांचा कॉमन मिनिमम एक क्वेश्चन सतत एक रिपीट होताना दिसतोय, तो म्हणजे कोणता आहे की वाचलेलं लक्षात राहत नाही. आता त्यासाठी एक महत्वाचं आहे बघा, लक्षात कोणाचंच राहत नसते, त्यासाठी रिव्हिजन ही खूप गरजेची असते आणि ती तुम्हाला परीक्षेच्या काही काळा अगोदर म्हणजे जवळजवळ 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या दोन रिव्हिजन तुम्ही व्यवस्थित प्रकारे केलेल्या हव्यात. त्यावेळेस तुम्ही त्या पेपरमध्ये तुमच्या व्यवस्थित प्रकारे तुम्ही तो परफॉर्मन्स करू शकाल. त्यासाठी आता हे 18 दिवसाचे व्यवस्थित आपण पाहूया. आता पहिलं म्हणजे काय, राज्यसेवेला विषय किती आहेत, तर विषय आहेत 7. पहिला आहे पॉलिटी, दुसरा आहे हिस्ट्री, तिसरा आहे इकॉनॉमिक्स, त्यानंतर हिस्ट्री चालू, जिओग्राफी, त्यानंतर सायन्स, त्यानंतर करंट अफेअर आणि 7वा आहे आपलं एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आता हे 7 विषय आहेत. आता हे 7 विषयाची व्यवस्थित प्रकारे, आता एक महत्वाचं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज किंवा जास्त मार्क कोणत्या विषयाला येतात तर ते म्हणजे सायन्स. याला किती येतात, सायन्सला जवळजवळ 20 क्वेश्चन येतात आपल्याला दिसतात बघा. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटला किती येतात तर 5 क्वेश्चन येताना आपल्याला दिसतात बघा. आता त्यासाठी हे आता एन्व्हायरमेंट काय आहे, तर तुम्ही हे एक दिवस देखील रिव्हिजन व्यवस्थित प्रकारे केलं तर तुम्हाला ते बऱ्यापैकी होऊ शकतं. ऍटलिस्ट तुम्हाला 5 पैकी ऍटलिस्ट हे 3 तरी क्वेश्चन तुमचे बरोबर यायला हवेत. जर आले चांगले तर 4 म्हणजे खूप चांगले आले मार्क येतील, एवढं त्यात स्कोर होऊ शकतो बघा. नाही तर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 असे मार्क तुम्हाला यायला हवेत. ठीक आहे. आता सायन्सचा भाग राहिला म्हणजे काय, आता सायन्स मध्ये देखील तुम्ही चांगली परफॉर्मन्स करू शकता. आता हे तुमच्या जो काही तुमचं कोणत्या सिलेबस मध्ये किंवा कोणत्या माध्यमामध्ये तुमचं हे शिक्षण पाठीमागचं शिक्षण झालेलं आहे त्याच्यावर हे सायन्स बऱ्यापैकी ठरतं बघा. आता जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल तर सायन्स बॅकग्राऊंड वाल्यांना हे सायन्स व्यवस्थित प्रकारे जातं आणि जे आर्ट किंवा कॉमर्स वाले आहेत त्यांना हे थोडंसं अवघड जाताना आपल्याला दिसतं बघा. आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय, आता हे याच्यासाठी एक सांगतो, शेवटच्या क्षणी सांगतो, 9वी आणि 10वीचं जे स्टेट बोर्डचं जे सायन्स बुक आहे त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह आणि जे काही सिलेक्टिव्ह लाईन्स आहेत जे आपल्याला बघता क्षणी ते ओळखायला येतात, अशा त्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहिल्यानंतर ते तुम्हाला ओळखायले ते 9वी आणि 10वीचं पुस्तक हे तुम्हाला रिव्हिजनसाठी बेस्ट राहिलं बघा. त्यानंतर राहिलं का आपलं समजा आता जिओग्राफीचा भाग. आता जिओग्राफीचा भाग देखील तुम्ही हे व्यवस्थित प्रकारे बऱ्यापैकी याचे तुम्ही नाही म्हणलं तरी आउट ऑफ घेऊ शकता, कारण हा सोपा विषय आहे, पाठांतराचा बऱ्यापैकी भाग आहे.
ठीक आहे. त्यानंतर आहे इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स हे थोडंसं अवघड आहे, पण एवढं पण अवघड नाही जेवढं आपण सायन्सला दोष देतो किंवा अवघड समजतो. आता महत्वाचं म्हणजे काय, आता आर्ट आणि जे काही कॉमर्स वाले विद्यार्थी आहेत ते सायन्सला घाबरतात, पण मग त्यांनी इकडे इकोला चांगला स्कोर घेणं तुमचं काम आहे बघा. जर एखादा अवघड विषय तुम्हाला जात असेल तर तुम्ही तो विषयाचे मार्क, गेलेले मार्क हे दुसऱ्या विषयामधून भरून काढायला हवेत. त्यासाठी हे इकॉनॉमिक्स हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा. त्यानंतर दुसरं आहे आपलं हिस्ट्री. आता हिस्ट्री हा खूप व्हास्ट सब्जेक्ट आहे हे आपल्याला माहित आहे, पण जी काही आयोगाची PYQ आहेत त्याच्या आधारे तुम्ही हा हिस्ट्री हा बऱ्यापैकी करू शकता. आता हा हिस्ट्री कोणाला अवघड जातो, सहसा सायन्सवाले जे विद्यार्थी आहेत त्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच हा हिस्ट्री आपल्याला जास्त अवघड जाताना दिसतो बघा. पण जे आर्ट बॅकग्राऊंड किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा थोडासा इझी जाताना किंवा व्यवस्थित प्रकारे त्यांच्या आवडीचा विषय हा मानला जातो बघा. ठीक आहे. आणि त्यानंतर राहिला कोणता आपला पॉलिटी. आता पॉलिटीचं म्हणजे भरपूर नोट्स देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत, किंवा तुमच्या सेल्फ नोट्स असली तर एकदम अतिउत्तम. तर ते देखील तुम्ही पॉलिटी देखील व्यवस्थित प्रकारे करू शकता. आणि याला देखील जिओग्राफी सारखे तुम्ही पॉलिटीला देखील तुमचे आउट ऑफ मार्क तुम्ही व्यवस्थितरित्या हे मिळवू शकता पॉलिटीमध्ये देखील. ठीक आहे. आता हे झाले सगळे झाले आपले सब्जेक्ट. आता सब्जेक्ट महत्वाचं म्हणजे काय, आता आपल्यापाशी उरलेत किती, 18 दिवस. ठीक आहे. आता 18 दिवसामध्ये जरी म्हणलं तर आता समजा आता 18 दिवसामध्ये आपल्याला 2 रिव्हिजन करायचं. आता या 2 रिव्हिजन मध्ये पॉलिटीला 2 दिवस द्या, त्यानंतर हिस्ट्रीला 2 दिवस द्या, इकोला 2 दिवस द्या, त्यानंतर जिओग्राफीला 2 दिवस द्या, त्यानंतर सायन्सला देखील 2 दिवस द्या, त्यानंतर करंटला देखील 2 दिवस द्या, आणि ह्या एन्व्हायरमेंटला 1 दिवस जरी दिला तरी माझ्या मते सफिशियंट तुम्हाला होऊ शकेल. ठीक आहे. आता किती दिवस झाले हे 12 आणि 13. ठीक आहे. आता हे 13 दिवस झाले. ठीक आहे. आता 13 दिवसामधून किती किती राहिले, हे जवळजवळ 5 दिवस तुमचे शेवटचे राहिले बघा. ठीक आहे. आता ह्या व्यवस्थित प्रकारे तुमची लेंदी रिव्हिजन आपण ही कन्सिडर करतोय 2-2 दिवसाची. ठीक आहे. आता या 5 दिवस जे उरलेले आहेत, 5 दिवस, त्या 5 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं बघा. तर आता ही एन्व्हायरमेंट जे आहे, आता हे एन्व्हायरमेंट तर तुम्ही एका दिवसात ते व्यवस्थित प्रकारे करून द्यायचंय, कारण एन्व्हायरमेंटला वेटेज कमी आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित प्रकारे ते 1 दिवस जरी केलं तरी तुम्हाला 3 किंवा 4 मार्क हे व्यवस्थित प्रकारे पडून जातात. त्यासाठी त्याकडे नंतर बघायचं नाही. ठीक आहे. मग आता राहिला विषय कोणता, तर ह्या फक्त 6 सब्जेक्टचा. आता 6 सब्जेक्ट आहेत आणि तुम्हाला आहेत 5 दिवस. आता याच्यासाठी महत्वाचं म्हणजे काय, तर जे काही जिओग्राफी आहे, आता जिओग्राफीचा जो जास्त सिलेबस नाही किंवा एक थोडाफार सोपा सब्जेक्ट मानला जातो. आता जिओग्राफी एक आणि दुसरं एक जी पॉलिटी आहे. आता हा पॉलिटीसाठी आणि जिओग्राफीसाठी 1 दिवस द्या. ठीक आहे. आणि जे राहिलेले विषय आहेत त्यांच्यासाठी एक विषय द्या. मग हिस्ट्रीला 1, इकोला 1, त्यानंतर सायन्सला 1, हे 3 आणि हे 4, आणि आपलं करंट जे आहे त्याला देखील 1 दिवस. म्हणजे हे शेवटचे जे 5 दिवस राहिलेले आहेत ते 5 दिवस त्याच्यामध्ये एकदम शॉर्टली रिव्हिजन, प्रत्येक विषयासाठी 1 रिव्हिजन, असं तुम्ही प्रत्येक दिवसासाठी 1 सब्जेक्टची 1 रिव्हिजन असं तुम्ही हे खूप शॉर्टली करू शकता. एक महत्वाचं म्हणजे काय, 2 दिवसाची लेंदी रिव्हिजन आणि त्यानंतर 1 दिवसाची रिव्हिजन कोणती, एकदम शॉर्ट रिव्हिजन. त्यासाठी ह्या 2 रिव्हिजन परीक्षेच्या अगोदर होणं अतिशय महत्वाचं आहे बघा. दुसरं म्हणजे काय, तर तुम्ही दिवसामध्ये आता खूप तुमच्यापाशी येतील बघा जास्त ज्ञान देणारे, तुम्हाला तुमच्या शेजारचे आजूबाजूचे मित्र असतात की जास्त वेळ बसू नको, 5-6 तासाचा अभ्यासासाठी बस वगैरे वगैरे, पण त्यांच्याकडे कसलंही लक्ष द्यायचं नाही. तुम्ही रोजची रोज जवळजवळ 10 किंवा 12 तासाचं रोजची रोज शेड्यूल तुमचा असायला हवं बघा, 10 ते 12 तासाचं. आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय, आता सगळे काय म्हणतात की हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्क करा. आता स्मार्ट वर्क करण्यासाठी देखील हार्ड वर्क गरजेचं असतं, हे आपण नाकारून चालत नाही. आता जर तुम्ही किती स्मार्ट वर्क केलं आणि 5-6 तासाचा अभ्यास केला, ते शक्य होणार आहे का? आता प्रत्येक ठिकाणी तुमच्या ट्रिक लागणार आहेत किंवा स्मार्ट वर्क अप्लाय होणार आहे का, ते नाही. तर जे स्मार्ट वर्क आहे ते व्यवस्थित प्रकारे एखादी दिवस तुम्ही व्यवस्थित त्याचं अनालिसिस करा. ते स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क या 2 पॅरलली कन्सेप्ट आहेत.
हार्डवर्क देखील तेवढंच गरजेचं आहे आणि स्मार्ट वर्क देखील तेवढंच गरजेचं आहे. म्हणून 10 ते 12 तास रोजचं तुमचं शेड्यूल असायला हवं. म्हणजे मग काय, साहजिकच तुमचं सकाळी जर 7 वाजता तुम्ही लायब्ररीला गेला तर जवळजवळ 1 वाजेपर्यंत तुम्ही लायब्ररीला असायला हवं. ठीक आहे. आता हे किती तास झालं, हे झाले 6 तास. ठीक आहे. 1 ते 3 याच्यामध्ये तुम्ही जेवण, 1 ते 3 याच्यामध्ये तुम्ही जेवण आणि झोप याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित प्रकारे. ठीक आहे. आता दुसरा मार्ग म्हणजे आता 1 ते 3 झोप आणि जेवण म्हणलं की आता काही जण एक मुद्दा उपस्थित करतील, ते म्हणजे काय, सीसॅट. बरोबर. आता सीसॅटचं काय, आता सीसॅट एक तर माहिती तुम्हाला क्वालिफाईंग आहे, ते किती आहे, 33%. 200 पैकी 33% म्हणल्यावर ते काहीतरी 66 पर्यंत काहीतरी क्वालिफाईंग येतं. ठीक आहे. आता तुम्हाला 60-65 घेणं म्हणजे सीसॅट मध्ये खूप अवघड गोष्ट नाही, तुम्ही ते इझिली घेऊ शकता. आणि रोज जरी तुम्ही रोज जरी दुपारी जर तुम्ही झोपले, म्हणजे समजा थोडासा अभ्यास करून आणि सॉरी जेवण करून तुम्ही थोडीशी झोप जरी घेतली, तरीही तुम्ही एखाद्या दिवशी तुम्ही जागी राहून व्यवस्थित प्रकारे पेपर सोडवू शकता. त्यासाठी एवढं काही अडचण तुम्हाला येणार नाही. कशासाठी, हे क्वालिफाईंग आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय. जर ते रिझल्टवर असतं जे जुनी पद्धत होती तर ते मग हे तुम्हाला मी नसतं सांगितलं. ठीक आहे. आता 1 ते 3 मध्ये तुम्ही जेवण आणि झोप तुम्ही व्यवस्थित घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर 3 ते 5 पर्यंत जरी तुम्ही हे किती झाला, 2 तासाचा अभ्यास, हे 6 तासाचा. ठीक आहे. आता 5 वाजता तुम्ही झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, 5 ते 5:30 याच्यामध्ये तुम्ही चहा घेऊ शकता. थोडस मित्रांसोबत, तुमचे जवळचे 1-2 मित्र असतील तर त्यांच्यासोबत 4 गोष्टी तुम्ही बोलू शकतात. पण अर्धा तासाचा वेळच आहे, हे देखील तेवढंच लक्षात ठेवायचं. 2-2 तासाच्या गप्पा नाही मारायच्या. ठीक आहे. मग त्यानंतर 5:30 ते जवळजवळ 10:30 पर्यंत किती झालं, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, जवळजवळ 5 तासाचं शेड्यूल झालंय. ठीक आहे. आता 5 तास झाले. आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय की हे 6, त्यानंतर हे 2 आणि हे 5, किती झालंय, जवळजवळ 11 आणि 13 तासच व्हायला लागलं. ठीक आहे. आता 13 तास जरी नाही झालं तर तुमचा 11-12 तास जरी व्यवस्थित प्रकारे अभ्यास झाला तरी तो सफिशियंट आहे. आणि हे झालं हार्डवर्क. आता हार्डवर्क सोबत महत्वाचं म्हणजे काय, तुम्ही स्मार्ट वर्क करताय ऑलरेडी, तुम्ही रिव्हिजन करताय, एक लेंदी रिव्हिजन करताय आणि एक शॉर्ट रिव्हिजन करताय. म्हणजे परीक्षेच्या अगोदर तुम्ही 2 रिव्हिजन करताय. त्यासाठी हे स्मार्ट वर्क हेच आहे तुमचं. दुसरं म्हणजे काय, जे ट्रिक आहेत. आता प्रत्येक बाबतीमध्ये म्हणलं जातं बघा ट्रिक. आता ट्रिक सगळीकडे नाहीत लागत, पण महत्वाचं म्हणजे काय, जे काही जिओग्राफी आहे याच्यामध्ये ट्रिक लागते, हे मान्य आहे. त्यानंतर हे सायन्स आहे. आता याच्या सायन्स मध्ये देखील ट्रिक थोड्याफार चालू शकतात, किंवा ट्रिक म्हणता येईल, किंवा ज्या स्वतःच्या बनवलेल्या काही भोंगमपट्टीने जे काही गोष्टी असतील, ढोबळमानाने जे आपण निर्माण केलेल्या आहेत त्या गोष्टी देखील, किंवा ट्रिकच आपण त्याला म्हणूया, ते सायन्स मध्ये देखील बऱ्यापैकी तुम्हाला मिळू शकतं. ठीक आहे. आता एक कलम आहेत. आता एक ते काम तुम्हाला पाठच असायला हवे, तर दुसऱ्याच्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित प्रकारे समजून तुम्ही घेतलेले असाव्यात. ठीक आहे. त्यानंतर हिस्ट्री. आता हिस्ट्रीचे जे काही करार आहेत, म्हणजे जे तह किंवा करार म्हणलं जातं त्याला, किंवा जे महत्वाच्या घडामोडी आहेत ते तुम्हाला तोंडपाठ असायलाच हव्यात. आणि त्या मे बी तुम्ही आता राज्यसेवा करता म्हणले तुम्हाला ते तोंडपाठ बऱ्यापैकी असतील. आणि बाकीचे जे काही कन्सेप्ट आहेत, ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, आता उदाहरण सांगायचं म्हणलं तर 1857चा उठाव झालेला बघा. आता 1857चा उठाव कधी झाला, तर 10 मे 1857. त्याची नियोजित तारीख कधी होती बाबा, 31 मे 1857. ठीक आहे. त्यानंतर मग त्याचं चिन्ह होतं, मग ते चपाती आणि कमळ त्याचं चिन्ह होतं. मग सुरुवात कुठून मानली जाते, तर ती सुरुवात 10 मे पासून मानली जाते. त्यानंतर मग त्याचा शेवट कधी मानला जातो, तर तात्या टोपेंची जी फाशी दिली गेली त्यांना, तर ती फाशी जी 1859 काहीतरी समथिंग आहे, तर 1859च्या जे मध्य प्रदेशमध्ये शिप्रा नदीच्या काठी ज्यावेळेस त्यांना तात्या टोपेंना फाशी दिली गेली, त्यावेळेस त्यांना 1857चा उठाव हा
दडपला असं मानलं जातं बघा. आता याच्या काही गोष्टी आहेत ज्या खूप मायनर वाटतात, हे आपल्याला तोंडपाठ असायला हवेत, आणि ज्या दुसऱ्या कन्सेप्टच्या आहेत थोड्याफार, मग त्याचं नेतृत्व कोणी केलं, त्यानंतर उठाव करे, एकदम कुठून त्याचा भडका उडाला, त्यानंतर त्यांनी दिल्लीकडे आगीकूच केली, दिल्लीला जाऊन मुघल बादशाहकडे त्यांनी नेतृत्व दिलं, त्यानंतर त्यांचं 80 वर्षाचे ते नेतृत्व होतं, त्यानंतर जे वाटेवर आहे, त्यानंतर जे काही प्रत्येक संस्थानामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणाला जे कोणते इंग्रज अधिकारी होते, हे कन्सेप्ट म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, आता इको देखील, आता इकोचं काय, आता इकोचे बऱ्यापैकी कन्सेप्ट आहेत बघा. आता त्यामध्ये पाठांतराचा भाग देखील आहे, आणि त्यासोबतच इकोच्या जास्त कन्सेप्ट आहेत. आता पाठांतराचा भाग खूप कमी प्रमाणात आहे, आणि जे कन्सेप्ट आहेत म्हणजे जे लॉजिकली जे मानलं जातं ते इको मध्ये आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं, आणि राज्यसेवेच्या इकोच्या क्वेश्चन मध्ये तर ते जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं बघा. आता लॉजिक लावायचं, आता लॉजिक कशा प्रकारे लावायचं, तर समजा आता आरबीआयचे जे काही कार्य आहेत, आरबीआयचे कार्य आहेत, जे काही परंपरागत कार्य असतील किंवा जे कार्यात्मक कार्य असतील, आता हे जे काही आहेत त्यांच्या त्या गोष्टीवरून तुम्हाला ते व्यवस्थित प्रकारे समजून घेता आलं पाहिजे. आता दुसरं एक महत्वाचं म्हणजे काय, त्यानंतर गुणात्मक आणि संख्यात्मक जे काही गुण आहेत, संख्यात्मक आणि गुणात्मक. आता संख्यात्मक म्हणजे काय, आता संख्यात म्हणजे त्याच्याच हे लॉजिक लावायचं की लहान मुलासारखंच. संख्यात म्हणजे हा संख्या शब्द आलेला आहे, मग आता संख्या कशा कशा कोणत्या कोणत्या संकल्पामध्ये येतात, तर CR मध्ये येतात, त्यानंतर SLR मध्ये येतात, त्यानंतर रिव्हर्स रेपो रेट असेल, रेपो रेट असेल, बँक रेट असेल, याच्यामध्ये काय येते, संख्या येतात. म्हणून हे सगळी संकल्पना ह्या संख्यामध्ये टाकायच्या. गुणात्मक कशा टाकायचे, आता गुणात्मक म्हणजे बँकाची बँक म्हणून काम करणं म्हणजे काय, हे गुण झालं ना. त्यानंतर काय, अंतिम ऋणदाता म्हणून काम करते आरबीआय, ते देखील गुणात्मक मध्ये टाकायचं. त्यासाठी हे जे लॉजिक आहे, हे लॉजिक तुम्हाला डेव्हलप या इकोच्या कन्सेप्ट, इकोच्या बाबतीमध्ये, इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणजे अर्थशास्त्राच्या बाबतीत तुम्हाला हे करणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, आता करंट. आता हा करंट म्हणजे काय, हे कुणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. गेल्या वेळेस तर म्हणजे 2025 ची जी काही कंबाईन आहे त्याच्यामध्ये तर एवढं हार्ड, एवढं अवघड ते करंट विचारलं होतं की ते जवळजवळ कोणत्या पुस्तकात मध्ये पण नाही सापडलं, आणि ते कोणाला जवळजवळ आलं पण नाही. ठीक आहे. प्रत्येकाला 4-4, 5-5 मार्क असे आपल्याला ऍव्हरेज होते त्यावेळेस. ठीक आहे. पण करंटचं एवढंच आहे की बऱ्यापैकी तुम्ही सिम्प्लिफाईड किंवा जे पृथ्वी परिक्रमा आहे हे तुम्ही मासिक किंवा ते तिमाही किंवा हे व्यवस्थित प्रकारे केलं असेल. त्यासाठी शेवटची रिव्हिजन ही व्यवस्थित प्रकारे कॉन्फिडन्सनी व्यवस्थित लॉजिक लावून, आता ह्याच्यामध्ये लॉजिक तर नाही, फक्त रिडिंगचा भाग आहे, ते देखील तुम्ही व्यवस्थित प्रकारे करायचं आहे. ठीक आहे. राहिलं एन्व्हायरमेंट, ते 1 दिवसामध्ये तुम्ही संपून टाकायचं आहे. अशा पद्धतीने हा राज्यसेवा 2026 चा प्लॅन तुम्ही व्यवस्थित जर अप्लाय केला तर नक्कीच तुम्ही राज्यसेवा मेन्स पर्यंत नक्कीच जाऊ शकता. ठीक आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता कट ऑफचं देखील काही जण खूप गोंधळत असतात बाबा, कट ऑफ किती लागेल म्हणजे पेपर प्रिलिम व्हायच्या अगोदरपासून हे टेन्शन मध्ये मुलं असतात बघा. त्यासाठी मुलांसाठी एक महत्वाचं सांगेल की जवळजवळ आपला जो काही टार्गेट आहे, प्रिलिमचं जे स्कोर आहे त्या स्कोरचं 130 पर्यंत आपण स्कोरचं टार्गेट ठेवायचं बघा. आले कमीत कमी तर 120 म्हणजे 120 पर्यंत हे तुम्हाला जर व्यवस्थित प्रकारे आले तर तुमचा इझिली तुमचा सेफ स्कोर आहे एवढं मी म्हणेल बघा. आता माझे काही मित्र आहेत किंवा जे काही जवळचे मित्र आहेत त्यांचा 130 140चा देखील स्कोर आहे मित्रांचा. म्हणजे एवढा जर स्कोर तुम्हाला मिळाला तर एक महत्वाचं म्हणजे काय, तुम्ही प्रिलिम झाल्यानंतर किती 3 ते 4 दिवसांनी आन्सर की येते, फर्स्ट आन्सर की. मग ती फर्स्ट आन्सर की आल्यानंतर तुमचा जर जवळजवळ 120 130 चा जो स्कोर असेल तर तुम्ही नेक्स्ट आन्सर कीची वाट पाहणार का, तर नाही. साहजिकच एवढा स्कोर मानला तुमचा सेफ स्कोर आहे आणि म्हणून तुम्ही मेन्सला तुम्ही तिथपासूनच लागता. ठीक आहे. आणि जर समजा तुमचा 110 स्कोर असेल, तळ्यात मळ्यात नाही स्कोर, बसतोय का नाही, मग सेकंड आन्सर कीची वाट बघा, कमी होतात का जास्त होतात, कमी होतात का जास्त होतात. त्यानंतर जर तुम्ही याला कदाचित जर बसला 110 वर, ठीक आहे, वाढून जर 112 झाले किंवा 110 राहिले, तर तुम्ही जर यदा कदाचित प्रिलिम मध्ये बसला
आणि त्यानंतर मग मेन्सला किती वेळ राहतो, जास्तीत जास्त 2 महिने. त्यासाठी मग 2 महिन्याचा कालावधी हा तुमच्यासाठी खूप कमी पडतो. ठीक आहे, त्याच्यासाठी मग 120 किंवा 130 पर्यंत हे टार्गेट ठेवायचं आणि प्रिलिम झाल्यानंतर लगेच मेन्सला सुरुवात करायची. ठीक आहे, तर त्यासाठी राज्यसेवा 2026 चा हा खूप मोठा चान्स आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, मेन्स आहे डिस्क्रिप्टिव्ह. आता 2025 ची मेन्स झाली डिस्क्रिप्टिव्ह. त्याच्या अगोदर कोणतेच क्लासवाले शिक्षक असो किंवा मटेरियल असो, त्याचं मटेरियल पण जास्त प्रमाणात भेटत नव्हतं आणि शिक्षकांना देखील एक मार्ग नव्हता बघा. आता एक महत्वाचं म्हणजे काय, मार्ग कुठला शोधला त्यांनी, तर UPSC जे काही क्वेश्चन झालेले आहेत तेच त्या आधारित मुलांना मार्गदर्शन करण्याचं ठरवलं होतं. पण 2025 झाल्यानंतर आता आपल्यापाशी क्वेश्चन पेपर आहे डिस्क्रिप्टिव्हचा. मग त्याच्या आधारे आता इथून पुढे व्यवस्थित प्रकारे मार्ग वरचीवर ह्याच्यामध्ये एक मटेरियल मिळणार आहे किंवा शिक्षकांचं मार्गदर्शन व्यवस्थित लाभणार आहे. त्यासाठी ही जी 2025 ची जी राज्यसेवा आहे ती पहिली राज्यसेवा आणि 2026 ची राज्यसेवा दुसरी राज्यसेवा, अशा 2 राज्यसेवा ह्या खूप कमी कट ऑफ याच्यावर लागण्याची शक्यता आहे बघा. त्यासाठी कमी कट ऑफवर देखील तुम्ही अधिकारी पटकन होऊन जाण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी कारण महत्वाचं कोणतं, तर जे काही सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार जे मटेरियल आहे ते मटेरियल मिळत नव्हतं किंवा शिक्षक हे गायडन्स योग्य प्रकारे त्यांना एक दिशा मिळत नव्हती. त्यासाठी हे 25 आणि 26 साठी हे अतिशय गोल्डन चान्स आहे. आता 2025 ची मेन्स झाली, आता 2026 तुमच्या हातात आहे आणि हे खूप गोल्डन चान्स आहे. त्यासाठी तुम्ही ही राज्यसेवा सोडता कामा नये. त्यासाठी तुम्हाला इथून पुढे राज्यसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही व्यवस्थित प्रकारे अभ्यास करून प्रिलिम क्लिअर करतालच. जर काही अडचण आली तर माझा नंबर तर मी इथं व्हिडिओमध्ये देतच आहे. जरी काही अडचण आली तर मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून मला कोणतेही प्रश्न किंवा कशा पद्धतीने शेड्यूल असायला हवं त्याच्याबद्दल विचारणा करू शकता. धन्यवाद.